या थँक्यू सर. गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून. किती नंबर टोकन आहे तुमचं? 4 नंबर. तुम्हाला प्रशासनामध्ये काय यायचंय बरं? सर मी 2017 ते 19 सर्व्हिसमध्ये IT जॉब केला आहे फ्रंट एंड डेव्हलपर. तिथून मी सर क्लायंट सेंट्रिक अप्रोच जो असतो तो शिकलो. त्याच्यामुळे मला वाटतं प्रशासनात मला तो फायदेशीर आहे. त्याचबरोबर सर मी प्रशासनात सर कामाची विविधता आहे. त्याचबरोबर सर लिगल ऑथॉरिटी असते, त्याच्यामुळे व्यापक सर्व काम करता येते. त्याचबरोबर सर एक सर्व्हिस ओरिएंटेशन असतं ते जे की त्यामुळेच आपण त्याला सर्व्हिस जॉब नाही म्हणतो, सिव्हिल सर्व्हिसेस म्हणतो. त्याचबरोबर सर मी करिअर अपॉर्च्युनिटी. तुम्ही एक शब्द वापरला क्लायंट सेंट्रिक अप्रोच, याचा नेमका अर्थ काय होतो बरं? सर विप्रो सर्व्हिस ओरिएंटेड कंपनी आहे सर, सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते. तर टेलस्टार हा आमचा क्लायंट होतो सर, मी ज्या कंपनीसाठी काम करतो. तर टेलस्टार हा क्लायंट सेंट्रिक म्हणजे त्यांचं सॅटिस्फॅक्शन सगळ्यात महत्त्वाचं होतं. आता प्रशासनामध्ये असं होतं ना की ते क्लायंट आहेत तुमचे, ते पैसे देतात मग तुम्ही सर्व्हिस देता प्रायव्हेट मध्ये. तुम्हाला अशा लोकांची काळजी घ्यायची आहे की जे वल्नरेबल सेक्शन्स दे वोंट पे यू, तरी सुद्धा तुम्हाला त्यांची प्रॉपरली काळजी घ्यायची आहे. मग ती घेतली जात नाही. असं का होतं बरं प्रशासनामध्ये? घेतली जाते, परंतु सर त्यात काही रिफॉर्म्स, सिटीजन ऍडमिनिस्ट्रेशन जे म्हणतो आपण त्याला, की लोकाभिमुख प्रशासन, तर त्यासाठी आपण काही इनिशिएटिव्ह घेतले आहेत सर. जसं की ई गव्हर्नन्स असेल, DBT असेल, त्याचबरोबर सर बिझनेस इज ऑफ डुइंग बिझनेस असेल. बरं, विप्रो साठी चांगली कंपनी का सोडली बरं तुम्ही? ती एवढी चांगली कंपनी आहे विप्रो. सर प्रशासनात म्हणजे येण्याची माझी इच्छा होती, परंतु सर तुम्ही जे प्रशासनात तुमच्या येण्याचा जो कन्सर्न आहे सर, विप्रो तिच्यामध्ये पण अग्रेसर आहे. CSR वगैरे किती चांगले चांगले प्रोजेक्ट करतात विप्रो. स्कॉलरशिप पण देतात ते. फाउंडेशन थ्रू सर त्याचं मला वाटतं सर एक लिगल ऑथॉरिटी जे प्रायव्हेट ऑर्गनायझेशन असतात त्यांच्याकडे नसते, जी की आपल्याला प्रशासनात मिळते, आणि सर एक व्यापक स्तरावर काम करता येतं. मला एक गोष्ट सांगा की आपलं जे प्रशासन आहे त्या प्रशासनासमोर काय काय समस्या आहेत बरं? सर सध्या तर मला वाटतं सगळ्यात मेजर प्रॉब्लेम सर आहे वर्कफोर्स कमी आहे सर पोलीस डिपार्टमेंटमध्ये. त्यानंतर सर करप्शनचा पण इश्यू आहे सर सध्या. त्यानंतर सर एक ट्रान्सपरन्सी अजून वाढवू शकतो आपण सर प्रशासनाची, ई गव्हर्नन्स वगैरे इनिशिएटिव्ह म्हणून. हे मला सर इश्यू वाटतं. तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स मध्ये केले ना ग्रॅज्युएशन? बरं, तुम्हाला एनोड आणि कॅथोड मध्ये डिफरन्स सांगता येईल का? येस सर, कॅथोड इज पॉझिटिव्ह टर्मिनल इन द सेल, पॉझिटिव्ह अँड एनोड इज निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल. याच्या व्यतिरिक्त अजून काही डिफरन्स? सर निगेटिव्ह कॅथोड पॉझिटिव्ह असल्यामुळे सर तिकडे इलेक्ट्रॉन्स अट्रॅक्ट होतात, तर एनोड हा निगेटिव्ह टर्मिनल असल्यामुळे सर पॉझिटिव्ह आयन्स अट्रॅक्ट होतात. बरं, डायोड काय असतं बरं? सर डायोड सर हे सेमीकंडक्टर डिव्हाइस आहे. तर सर हे PN जंक्शन डायोड म्हणून आपण बघितलं, किंवा NP डायोड. तर याच्यामध्ये सर सेमीकंडक्टर असतात. तर बेसिक सेमीकंडक्टर म्हणलं तर आपण सिलिकॉन आहे, जर्मेनियम आहे. याच्यामध्ये सर इम्प्युरिटीज असतात. P टाईप इम्प्युरिटी म्हणलं तर सर आपण बोरॉन ऍड करतो, आणि N टाईप मध्ये सर आपण फॉस्फरस वगैरे ऍड करतो. तर त्या दोघांच्या इम्प्युरिटीला आपण कनेक्ट करतो सर, PN जंक्शन डायोड म्हणून म्हणतात. आपण कुठे यूज करतो बरं डायोड? सर बेसिक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे डायोड सर. सध्या त्याचे यूज केसेस कमी आहेत, पण त्याच्या पुढचे जे वर्जन आहे म्हणजे ते 2 टर्मिनल डिव्हाइस डायोड. आता सर ट्रान्झिस्टर आहे जे NPN ट्रान्झिस्टर म्हणजे 3 टर्मिनल डिव्हाइस आहे. त्याच्यापुढे सर मॉसफेट आहे, मेटल ऑक्साईड सल्फेट फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. तर त्याच्यात सर तो सर पूर्ण इलेक्ट्रॉनिक सिस्टमचा बेस आहे. जे मोबाईल बघितलं तर कॉम्प्युटर बघितले किंवा सॅटेलाइट सिस्टम बघितले आपण, त्याच्यामध्ये सर VLSI टेक्नॉलॉजी यूज करतो. त्याच्यामध्ये सर हे सगळे कंपोनंट. रेजिस्टरवर कलर कोड काय यूज केला जातात बरं? डिफरंट व्हॅल्यू असते प्रत्येक रेजिस्टन्सची, तर त्यानुसार कलर कोड यूज करतो. देशाचे जे आपले माननीय पंतप्रधान आहे बघा, त्यांनी नुकतीच भेट दिली महाराष्ट्राला. न्यूजपेपर वाचतात तुम्ही? येस सर, येस है ना? येस. कुठले प्रोजेक्ट जे आहेत त्याचं त्यांनी उद्घाटन केलं बरं? सर नवी मुंबई एअरपोर्ट उद्घाटन केलं. त्यानंतर सर मेट्रो लाईन, भूमिगत मेट्रो लाईन जे आहे त्याचं पण उद्घाटन केलं. बरं, मेट्रो आणि मोनोरेल मध्ये काय डिफरन्स आहे बरं? मेट्रो लॉंग डिस्टन्स साठी यूज करतात, मोनोरेल सर छोटे डिस्टन्स साठी यूज करतात. त्याचबरोबर सर मला असं वाटतं की मेट्रो मध्ये सर कमी कॅपॅसिटी असते मेट्रोची वाहन क्षमता ऍज कम्पेअर्ड टू मेट्रोज. मोनोरेलची कमी असते सर. मोनोरेलची कमी असते. बरं, विमानतळाचा जो नामांतराचा प्रश्न आहे बघा, है ना, तो पण चर्चेत होता.
काय विषय बरं नेमका तो? सर जे जिथे एअरपोर्ट झालं तिथं सर जे शेतकरी होते त्यांची सर जमीन घेतली होती, तर त्यांचं रिहॅबिलिटेशन करण्यामध्ये सर DB पाटील जे होते त्यांचं महत्वपूर्ण काम होतं. तर त्यांचं नाव द्यावं असं लोकांची इच्छा होती. तर तो सर आपल्या महाराष्ट्र शासनाने पण ते मान्यता दिलेली आहे व ते सेंटरकडे पाठवलेले बरं, ठीक आहे. तुम्ही IT सेक्टर मध्ये काम केलं बघा. भारतात तुम्ही बघितलं जगातला एक मोठा IT हब आहे. काय कारण आहेत बरं याच्या मागचे? सर 90s-80s मध्ये सर IT बूम आलं सर USA मध्ये, युरोपमध्ये. तर तिथे सर IT बूम झाल्यानंतर सर जे सर्व्हिसेस पाहिजे होत्या जे की BPO म्हणते तिथून सुरुवात झाली सर, बिझनेस प्रोसेस ओरिएंटेड. तिथं सर इंडियाचे जर वर्कफोर्स होता तो हाय स्किल होता, परंतु लो वेजेस होते त्यांना म्हणजे ऍज कम्पेअर टू US. त्याच्यामुळे सर सर्व्हिस ओरिएंटेड जॉब्स तयार झाले, जसे की इन्फोसिस असेल, विप्रो असेल, TCS असेल. याच्यामध्ये सर सर्व्हिस ओरिएंटेड जे हे आहेत सर्व्हिसेस आहेत ते दिले जातात, जसे की सर क्लाउड कम्प्युटिंग सर्व्हिस असेल, सायबर सिक्युरिटी सर्व्हिस असतील, कन्सल्टिंग सर्व्हिस असेल, या प्रकारच्या सर्व्हिसेस दिल्या जातात. बरं, जगातल्या अजून काही इतर देशांचे एक्झाम्पल देता येईल का तुम्हाला जे IT हब आहेत असे? सर चायना पण सध्या IT हब झालेला आहे, म्हणजे आपल्या आधीच सर सुरुवात झालेली होती. त्यानंतर सर व्हिएतनाम असेल, सिंगापूर असेल, या पण सर सर्व्हिस द्या. बरं, सध्या टॅरिफचा जो विषय आहे बघा तो सध्या खूप जास्त चर्चेत आहे. Yes, sir. है ना? अमेरिकेने जे टॅरिफ आहे ते खूप वाढवले, त्याचा IT सेक्टरवर काय इम्पॅक्ट होईल बरं येणाऱ्या काळात? सर सध्या तरी IT सेक्टरवर त्यांनी टॅरिफ लावलेले नाहीये, पण फ्युचरमध्ये सर H1B विजाचा इश्यू जो आहे तो त्याच्याच रिलेटेड आहे असं मला वाटतं. H1B विजा सर त्याची जी ऍप्लिकेशन फी होती आधी ती $2 ते $5 होती, $5,000. ते आता सर $1,00,000 केलेली आहे पर ऍप्लिकेशन. त्याचा फटका सर नक्कीच आपल्या कंपन्यांना बसणार आहे. विप्रो, TCS म्हणजे सर भारतीय नागरिक टोटल H1B विजा धारकांमध्ये 70% आहेत. आणि सर विप्रो, TCS यांच्यासारखे जे कंपन्या आहेत त्यांचे इंजिनियर्स तिथे काम करतात. तर रिक्रुटमेंट आपल्याला कमी करावं लागेल भारतीयांची, कारण फी वाढलेली आहे. त्याच्यामुळे सर अमेरिकन सिटीजन असेल ते रिक्रूट करावं लागतील. त्याच्यामुळे सर कदाचित इफिशियन्सी असेल, टेक्नॉलॉजी अपडेशन असेल त्याच्यात सर नक्कीच परिणाम करेल. काय हॉबी आहे का तुम्हाला? सर क्रिकेट खेळायला आवडतं. खेळायला आवडतं तुम्हाला? Yes, sir. बरं, महिलांचा वर्ल्ड कप चालू आहे बघा, ते बघताय का तुम्ही? हो सर. भारताच्या कुठे 4 महिला खेळाडूंची नावं सांगा बरं. सर कॅप्टन हरमनप्रीत कौर आहे, त्यानंतर स्मृती मंदाना महाराष्ट्राच्या आहेत, त्यानंतर जेमिना रॉड्रिगेज असतील, परत हरलीन दिओल असतील, त्यानंतर सर दीप्ती शर्मा ऑलराऊंडर आहे. तुम्ही दिबा पाटलांचा उल्लेख केला बघा, शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहित करण्यामध्ये त्यांची भूमिका. आता पुण्याच्या जवळपास एक विमानतळ उभं राहत आहे, त्याला शेतकरी मोठ्या प्रमाणावर विरोध करतायत. कुठला आहे बरं ते? पुरंदर विमानतळाचा उल्लेख. काय करायला पाहिजे बरं अशा वेळेस, काय वाटतं तुम्हाला? सर बेसलाईन सर्वे म्हणतात ती टर्म आहे सर. ती बेसलाईन म्हणजे सर पुन्हा शेतकऱ्यांचं किती नुकसान होतं, काय होतं त्याचा अंदाज घेऊन त्यांना योग्य ती मदत करायला पाहिजे. मला वाटतं सर आता सर अपोज कमी झालेला आहे आणि जमीन अधिग्रहण करण्याचं काम 90% पर्यंत कम्प्लीट झालेलं आहे. ठीक आहे, चालेल, येऊ शकता तुम्ही. बेस्ट ऑफ लक. थँक्यू सर. थँक्यू.